देवगडमध्ये 35 वर्षीय रमा आणि 27 वर्षांची आशा आपल्या 2 मुलांना घेऊन राहत होते। साधे सरळ आपलं आयुष्य ते जगत असतात। रमा हा खूप मेहनती होता, त्याचं काम शेतीवर चालायचं। आशा देखील आपल्या संसाराची जबाबदारी सांभाळत होती। दोघंही खूप कष्टाळू होते, पण जितके ते कष्ट करत होते तितक्या कष्टाचा मोबदला त्यांना मिळत नव्हता, कारण कुटुंब मोठे होते आणि जबाबदारीही। मिळणाऱ्या छोट्याशा मजुरीमधून त्यांचा खर्च भागत नव्हता। आशाला अजय नावाचा एक सक्का भाऊ देखील होता। तो नेहमी त्यांच्यासोबत त्यांच्याच घरात असायचा। त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, म्हणून त्यांच्या कामांमध्ये तो देखील त्यांना मदत करत असायचा। रोजच काम करून दमून आल्यानंतर आशा, रमा आणि तिचा भाऊ अजय हे तिघे जेवण करायला बसल्यानंतर ते आपल्या पुढच्या भविष्याबद्दल, आपल्या उदरनिर्वाहाबद्दल नेहमीच चर्चा करत असायचे। उत्पन्न वाढविण्यासाठी काय करावं लागेल हे बोलायचे। तेव्हाच त्यांना ऊस तोडायचे काम, शेतातले काम जास्त जमत असल्यामुळे ते एक निर्णय घेतात की आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ऊस तोडीचे काम करत जाऊ आणि पैसा साचवून आपापल्या गावात परत निघून येऊ। काही दिवसानंतर काही ऊस तोड्यांच्या टोळ्यांसोबत रमा चर्चा करतो आणि ठरल्याप्रमाणे हे तिघही त्यांच्यात सहभागी होतात। रमा आणि आशा हे दोघंही ऊस तोड्याच्या टोळ्यांसोबत पुण्याच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतात। बहिणीसोबत आणि दाजींसोबत अजय देखील ऊस तोडीचे काम करायला जातो। ऊस तोडायचं काम त्यांना चांगलंच जमायचं, त्याच्यामुळे त्या कामात ते रमू लागले आणि त्याचा पैसाही त्यांना मिळू लागला। सगळं काही आता त्यांच्या मनासारखं सुरू होतं। पैसा साचवून ते गावी यायचे, ऊस तोड आली की परत जायचे। परंतु काहीच दिवसानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती येतो, ज्याचं नाव असतं सतीश। सतीश देखील त्याच भागातील रहिवासी होता। दिसायलाही देखणा होता, बोलायलाही खूप हुशार। ज्या शेतामध्ये ऊस तोडणीचं काम यांनी आता घेतलं होतं ते शेत सगळं सतीशचंच होतं। खूप जास्त संपत्ती त्याच्याकडे होती, त्यामुळे तो रुबाबदार दिसायचा। त्या दिवशी तो शेतात पहिल्यांदाच गेल्यानंतर कामगार काम करत असताना त्याची नजर ऊस तोडणाऱ्या आशावर पडली। आशा दिसायला देखणी होती, त्यामुळे पाहता क्षणीच त्याला ती आवडली आणि तो तिच्यासोबत आता जवळीक साधण्याचा प्रयत्न करायला लागला। बहाण्यानं तिच्याजवळ जाऊन तिच्यासोबत तो गप्पा मारायला लागला। हेच सुरू असताना आशाची नजर सुद्धा आता चोरूनच सतीशला पाहू लागते। ती सुद्धा त्याच्या बोलण्याला भाळून त्याच्याकडे आकर्षित होऊ लागते। आशा आता त्याच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झाली होती। हळूहळू आशा आणि सतीश यांच्यामध्ये ओळख वाढते आणि असेच काही दिवस जातात। सतीश आणि आशाच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होतं आणि मग काय, थोड्याच दिवसात ते अनैतिक संबंधात बदलून जातं। सतीश हा कधी आपल्या घरचाच माणूस झाला हे तिला देखील समजत नाही। सतीश हा आशाच्या घरातील सगळं काही आता बघायला लागला होता आणि वारंवार त्यांच्या घरी देखील येणं जाणं त्याचं सुरू झालं होतं। रमाला मात्र कसलीच कल्पना नव्हती। शेताचा मालक आहे, श्रीमंत माणूस आहे, म्हणूनच तो सतीशकडे पाहायचा। पण या दोघांची जवळीक इतकी जास्त वाढली होती की त्याच्या भावाला देखील हे सगळं माहिती पडलं होतं आणि सतीशचे लक्षणं त्याला ठीक वाटत नव्हते। परंतु अजयला हे सगळं समजून सुद्धा तो त्यांच्यामध्ये पडला नव्हता, कारण सतीशनं आधीच त्याला त्याच्याकडून करून घेतलं होतं। त्याच्या खिशात पैशांच्या नोटा देऊन, त्याला दारूच्या बॉटल देऊन, लागेल तेव्हा सगळं काही त्याला पुरवल्यामुळे अजयनं शांत राहणंच योग्य समजलं होतं आणि इतके सगळे पैसे मिळाले म्हणून अजय सुद्धा बहिणीला साथ देऊ लागला होता। लपून छपून त्यांची भेट घडवून आणत होता। ही गोष्ट पुढे जाऊन इतकी वाढते की रमा जेव्हा घरी नसायचा तेव्हा सतीश त्यांच्या घरी येऊन आशासोबत शरीर संबंध ठेवायचा। असेच दिवस जात होते। कधी शेतात, कधी घरात, तर कधी स्वतःच्या गाडीमध्येच वाटेल तिथे सतीश आशासोबत संबंध प्रस्थापित करायचा। तिलाही त्याच्याकडून पाहिजे ते मिळत होतं। आशाने नेहमीच गरिबीत दिवस काढले होते, पण सतीश नशिबात आल्यापासून आशाचे दिवस बदलले होते। म्हणून सतीश बद्दलचे प्रेम आशाच्या मनात वाढत होते। त्याच्यासाठी ती काहीही करू शकत होती, परंतु मेहनत करणाऱ्या रमाला या गोष्टीची काहीच जाणीव नव्हती। तो तर आपल्या बायकोवर डोळे झाकून विश्वास ठेवून होता, पण जेव्हा रमाला आपल्या बायकोच्या वागणुकीत बदल जाणवू लागतो तेव्हा त्याला तिच्यावर संशय येतो। त्यातली त्यात शेतातील काही लोकांच्या तोंडून तो काही गोष्टी ऐकतो, ज्यामुळे त्याला धक्काच बसतो। म्हणून तो लगेचच बायकोवर नजर ठेवायला सुरू करतो आणि तेव्हाच त्याच्या लक्षात येतं आपली बायको आशा आणि शेताचा मालक सतीश या दोघांचं जवळीचं बोलणं रमाच्या डोळ्यात जाऊ लागतं आणि तो लगेचच आशाला रागवतो।
तिला बोलतो की तू आजपासून सतीश सोबत कधीच बोलायचं नाही, त्याच्यापासून तू दूर राहायचं. तुला समजत नाही का, आपल्याला 2 मुले आहेत, त्यांच्या भविष्याचा विचार तुझ्या डोक्यात कधी येत नाही का? घरात तरुण भाऊ राहतो, त्याचीही तुला लाज नाही का? नवऱ्यानं आशाला सतीशपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती, पण सतीशची सवय झालेली आशा नवऱ्याच्या शब्दांना काहीच किंमत देत नाही. एका कानाने ऐकून तो म्हटलेलं सगळं ती विसरून गेली होती. ती मात्र सतीशकडे जात होती, त्याच्यासोबतच बोलत होती. ज्याही ठिकाणी ते ऊस तोडीचे काम करायला जायचे, सतीश तिथे यायचाच. आता बायको आशा व श्रीमंत सतीश यांच्या अनैतिक संबंध आहेत हे सगळ्यांनाच हळूहळू माहिती झालं होतं. या कारणामुळे रमा मात्र दारूच्या आहारी गेला होता. तो आता रोजच दारू पिऊन घरी येऊ लागला होता आणि बायकोला मारहाण करू लागला होता. 2-3 महिने झाले होते, परंतु या सगळ्यात काहीच बदल घडला नव्हता. समस्या वाढतच होत्या. 2 महिन्यानंतर येते ती भयानक 8 जानेवारी 2025ची ती एक रात्र. बरेच दिवस झाले होते रमाच्या अशा वागणुकीमुळे आशानं सतीशसोबत संबंध ठेवले नव्हते. रमामुळे त्यांच्या संबंधांना अडचण येत होती. तिला सतीशच्या अंगाची खूप सवय झाली होती, पण नवऱ्याच्या भीतीनं ती काही दिवसांपासून त्याच्यापासून दूर होती आणि आता ती मात्र संधीची वाट बघत होती की कधी एकदा सतीश तिच्या जवळ येईल आणि कधी ते दोघे एक होतील. आणि आज तीच वेळ आली होती. त्या दिवशी रमा घरी आला तेव्हा खूप दारू पिऊन आलेला होता, त्यामुळे आला तसाच तो झोपी गेला. तो झोपल्यानंतर आशा त्याला आवाज देते, उठवते, पण तो उठला नाही. नवरा काही आता उठणार नाही, तो सकाळीच उठेल. मुले देखील बाहेर मामाजवळ गाढ झोपलेली आहेत. हे बघून आशा संधीचा फायदा घेऊन हळूच फोन करून सतीशला आपल्या घरी बोलवते. तोही आशाचा फोन आल्याबरोबर आपल्या बायकोसोबत खोटं बोलून लगेचच आपली गाडी घेऊन आशाच्या घराकडे निघतो. रात्रीचे 11:30 वाजता तो तिच्या घरी पोहोचतो. दरवाजा वाजवतो. ती त्याची वाटच बघत होती, म्हणून लगेचच पटकन दरवाजा उघडते, त्याच्याकडे बघून हसते आणि त्याला घरामध्ये घेते. आणि मग काय, सुरू होतो त्यांचा वासनेचा खेळ. काही वेळानंतर मध्यरात्री त्यांच्या दोघांच्याही आवाजामुळे रमाला जाग येते. तो इकडे तिकडे बघतो, पण अंधार असल्यामुळे त्याला तिथे काहीच दिसत नव्हतं, कारण सतीश आल्याबरोबर त्यानं लाईट आधीच बंद करून ठेवले होते, जेणेकरून रमाला जाग येऊ नये. परंतु रमा कसाबसा आपला तोल सावरत लाईट लावायला उठतो आणि लाईट लावल्यानंतर त्याला जे काही दिसतं यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आपली बायको आणि सतीश दोघंही जमिनीवर एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात तेही. आता मात्र रमा खूप चिडतो आणि बायकोला मारायला पुढे धावतो, पण सतीश मध्ये पडतो. रमाचे असे भयानक रूप पाहून त्याची बायको आशा आणि तिचा प्रियकर सतीश दोघंही खूप घाबरतात आणि मग काय, त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात. रमा सतीशलाच खूप मारायला लागतो. तेव्हा काय केलं पाहिजे काय नाही हे कुणालाच सुचत नव्हतं आणि तेव्हाच आशाचा भाऊ जागा होतो आणि पटकनच आतमध्ये येतो. सतीश आणि बहीण आशाच्या अनैतिक नात्यांबद्दल त्यालाही कल्पना असते, म्हणून त्यांची बाजू घेऊनच तो बोलू लागतो. अजयला लहानाचं मोठं होताना रमानं बघितलं होतं. त्याची काळजी घेता यावी म्हणून त्यानं त्याला आपल्या घरी आणलं होतं. आपल्या मुलाप्रमाणे त्याला जपलं होतं, पण तो सुद्धा बहिणीच्या साईडनंच बोलत होता हे पाहून रमाला दुःख झालं. ज्या बहिणीला समजवायला हवं होतं, पण तिलाच तिच्या अनैतिक संबंधांसाठी साथ देणाऱ्या भावाचा रमाला खूप राग येत होता. शेवटी यांचे भांडण इतक्या टोकाला जातं की ते तिघही मिळून रमाचा गळा दाबून त्याला मारून टाकण्याचा मोठा निर्णय घेतात. रमा मात्र दारूच्या नशेत होता, दुःखी होता. आपल्या बायकोने आपल्याला धोका दिला. आपले 2 मुलं आता त्यांचे कसे होईल याचाच विचार तो करत रडत होता. नशिबाला कोसत होता. आपलं गरिबीचं जीवन चांगलं होतं का या ऊसतोडीच्या भानगडीत लागलो, का पैसे कमवायचे होते आपल्याला, साधं सरळ आयुष्य जगत होतो आपण, असा विचार करत तो बायकोला व मेहुण्याला शिव्या देत होता. तेव्हाच सतीशने शेजारी पडलेली दोरी उचलली आणि रमाचा गळा आवळू लागला. अजय आणि बायको आशा देखील त्याला मदत करायला पुढे आले. काही क्षणातच तरफडून रमाचा मृत्यू झाला. तो शांत झाल्यानंतर सगळेच भानावर येतात. काही वेळ हे सगळे विचार करतात की या मृतदेहाचे आता कुठे विल्हेवाट लावायची. तेव्हा सतीशच्या डोक्यात एक प्लॅन येतो. पुण्यात जवळच एका खाणीमध्ये काम सुरू होतं, तिथेच आपण या मृतदेहाला फेकायचं असा तो निर्णय घेतो. ठरल्याप्रमाणे सतीश आपली गाडी त्यांच्या घराजवळ आणतो आणि सतीश आणि अजय तो मृतदेह गाडीमध्ये घेऊन तिकडे निघून जातात. 2 तासांनंतर ते त्या खाणीमध्ये जाऊन पोहोचतात आणि कुठे मृतदेह पुरायचा हे शोधू लागतात.
जागा मिळाल्यानंतर त्याचा मृतदेह ते तिथे टाकतात आणि तिथून निघतात. तोच सतीशच्या डोक्यात काहीतरी येऊन तो परतच मागे जातो, कारण त्याच्या डोक्यात शंका आली होती की रमा इथे असाच टाकला तर तो कुणालाही लगेचच ओळखू येईल आणि पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील. म्हणून अजय आणि सतीश परत रमाचा मृतदेह जवळ जातात आणि मोठा दगड घेऊन त्याचा चेहरा खराब करतात, जेणेकरून तो कुणालाही ओळखू येणार नाही. मृतदेह पूर्णपणे जमिनीत पुरतात आणि तिथून निघतात. पण काही गडबडीत त्यांनी रमाला तसेच पुरले होते. त्याच्या खिशातील पाकिट काढले नव्हते. काही दिवस कुणालाच तिथं काहीच समजत नव्हतं. काम करणारे मजूर येतात, तिथे काम करतात आणि निघून जातात, कारण कुणालाही काही माहिती नसतं. तिथे काहीच दिसत नाही. पण काही दिवसानंतर तिथे दुर्गंधी येऊ लागते. तो वास मजुरांच्या नाकाला लागल्यानंतर मजूर त्या वासाच्या दिशेने जातात. थोडं दूर गेल्यानंतर तेथील दृश्य ते पाहतात. ते पाहून त्यांच्याही थरकाप उडू लागतो आणि आरडाओरडा करायला ते तेव्हा सुरू करतात. सगळे तिथे जमा झाल्यानंतर त्याच्यातील एकाने पोलिसांना फोन करून तिथे बोलवून घेतले होते. पोलीस देखील थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचतात. रामाचा चेहरा विद्रूप केल्यामुळे ओळख पटत नव्हती, परंतु गुन्हेगारांनी मोठी चुकी केली होती. मृतदेहाच्या खिशातील ते पाकिट काढायचं ते विसरले होते. आता त्याच्या पाकिटामध्ये काही कागदपत्रे आणि त्याचं कार्ड होतं. त्यामुळे त्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस बरोबरच रमाची बायकोपर्यंत जाऊन पोहोचणार होते. सगळेच धारेदोरे पोलिसांच्या हाती हळूहळू लागतात. पोलिसांना माहिती झालं होतं की रमा हा ऊसतोड कामगार आहे. तो ऊस तोडीसाठी या शहरात आला होता, पण कुठून आला होता हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून पोलीस चौकशी करण्यासाठी ऊस तोडीच्याच एका टोळीला जाऊन भेटतात. त्या टोळीच्या म्हणण्यानुसार त्यांच्यातीलच एक व्यक्ती अर्धवट ऊस तोडीचे काम सोडून त्यांच्या कुटुंबासोबत गायब झाला होता. आता पोलिसांना बरोबरच संशय येतो आणि ते रामाच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचतात. पोलीस आशा आणि अजयची चौकशी घ्यायला सुरू करतात. तेव्हा आशा आणि अजय हे उडवाउडवीचेच उत्तर देतात. पण पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर दोघंही पोपटासारखे बोलायला लागतात. चौकशी दरम्यान सतीशला देखील तिथं आणलं जातं आणि हे तिघही त्यांनी केलेला गुन्हा कबूल करतात. आशाने वासनेच्या पैशाच्या आहारी जाऊन आपलं पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं होतं. या तिघांच्या चुकीनं तिघांचंही कुटुंब कायमचंच उद्ध्वस्त झालं होतं. चूक नसणाऱ्या त्या निरागस 2 मुलांचं नुकसान झालं होतं. तिकडे नवऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या सतीशच्या बायकोचंही नुकसान झालं होतं. लालच ठेवा, पण इतकीही नाही की तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. माणसानं एकनिष्ठ राहावं. कुणी चुकत असेल तर त्याला समजावून सांगावं. वासनाच्या आहारी न जाता आपला नवरा, आपली मुलं आणि आपलं कुटुंब, संसार याचा जास्त विचार करावा. पण अशी चुकी करून आपला संसार उद्ध्वस्त करू नये. म्हणूनच मित्रांनो, कोणतंही पाऊल उचलण्याआधी 100 वेळा विचार करा. माणसानं गरिबीत राहावं, पण इज्जतीत राहावं. तुम्हाला काय वाटतं हे खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन क्राईम स्टोरीज तुम्हाला ऐकायला मिळतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.